आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याची गुडदाणी तयार कशी करायची हे पाहूया। त्यासाठी शेंगदाणे भाजून त्याची वरची साल काढून अर्ध्याले करून घ्यायचे आहेत। एकीकडे तुम्ही पाक तयार करून घ्या। पाक झाला का नाही हे कसे पाहिजे तर एका ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाक थोडंसं चमच्याने पाक टाकून तुम्ही गोळी तयार होती का ते पाहू शकतात। चला पाहूया। बघा गोळी तयार होत आहे, म्हणजेच आपला पाक रेडी झालेला आहे। पाक रेडी झालेला आहे म्हणजेच आपण त्यात आता काय करायचे, जे अर्ध्याले केलेले शेंगदाणे आहेत ते त्यात तुम्ही टाकू शकता। बघा शेंगदाणे आपण अर्ध्याले केलेले शेंगदाणे पाकामध्ये टाकू। त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार विलायची टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल। बघा एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर एका ताटाला तुम्ही तूप थोडे लावून घ्या आणि ते सगळीकडे पसरून जे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तर ते ताटामध्ये टाका। चला आपण टाकून घेऊया मिश्रण ताटामध्ये। बघा ते ताटामध्ये सगळीकडे पसरून घेऊया। बघा हाताने करू नका, नाहीतर चटका बसेल। चमच्याने किंवा उलताण्याने करा। सगळीकडे पसरून घेतल्यानंतर अर्धा तास तुम्ही ते तसेच झाकून ठेवा। लगेच वड्या पाडायला गेल्या तर ते पडणार नाहीत, त्यासाठी अर्ध्या तासाने पाडा थंड मिश्रण झाल्यानंतर। बघा हा व्हिडिओ खास मी नवरात्रीसाठीच बनवलेला आहे, उपवासामध्ये खाण्यासाठी उपयुक्त असा आहे। बघा तुम्ही करून बघा, करून बघून मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहेत ते। बघा असं थोडं दाबून घ्या। दाबून घेतल्यानंतर एक अर्धा तास तुम्ही थंड करायला ठेवा। बघा आता चला आपण थंड झाले का पाहूया। बघा थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घेऊया। बघा एकदम छान वड्या तयार होतात त्याच्या, आणि ते तुम्ही खाऊन